नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे मनुस्मृती दहन कार्यक्रमाचा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवमान केला होता. या प्रकरणी राज्यभरात राजकारण पेटले असून आज ठाण्यात आणि राज्यभर आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निदर्शन आणि आंदोलन करण्यात येणार आहेत. ठाण्यात देखील 4 ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी म्हणून आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्याचे आंदोलन करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्यांच्याकडून फाडले गेला आणि हे नेहमीच जितेंद्र आव्हाड प्रत्येक कोणत्या समाजाचा अपमान करत असतात, त्यामुळे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. दाखल होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही असे यावेळी राजन केणे यांनी स्पष्ट केले असून यावेळी त्यांनी पोलिसांना एक निवेदन देखील दिले आहे. काय की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब यांनी सांगितलं होतं, त्यांचे स्टेटमेंट दिले होते की मनुस्मृतीचा श्लोकाचा या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करणार नाही. त्यानंतर माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा असं स्टेटमेंट दिलं होतं की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात आम्ही समावेश होऊ देणार नाही आणि झाला तर त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलन करू, पाठपुरावा करू. ते मनुस्मृतीचा कुठल्याही प्रकारे पुस्तकात समावेश होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं सांगितलं असताना या महाराष्ट्राचा एक स्टंटबाज जो कळवा मुंब्र्याचा एक खोटा डॉक्टर आमदार आहे, त्या आमदारांनी चौदार तळ्यावर जाऊन आंदोलन करण्यासंदर्भात तिथं स्टंटबाजी करण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी बौद्ध बांधवांची हे घेण्यासाठी क्रेडिट घेण्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केला 14 तळ्यावर आंदोलन करण्याचा. आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या सगळ्यांचे या भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो होता तो फाडला आणि त्या पायदळीत उडवला. त्यासाठी त्या जितेंद्र आव्हाड या आमदाराचा आम्ही विरोध करतोय आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा असं आम्ही या पोलीस स्टेशनला आता निवेदन देऊन आलेलो आहे. आणि लवकरात लवकर हा जितेंद्र आव्हाड हा कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे आम्हाला काही कल्पना नाही आहे, पण हा प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा अपमान करत आलेला आहे. तुम्ही समजा मुस्लिम समाजाचे जे मानणारे लोक आहेत, ज्यांना मानतात, मुस्लिम समाज ज्यांना मानतात त्या माणसांचा सुद्धा याने अपमान केलेला आहे. तुम्ही पाहिलं तर हिंदू धर्माचे प्रभू श्री रामचंद्र यांचाही त्यांनी राम मांसाहारी आहे म्हणून अशा पद्धतीने अपमान केलं. असा हा जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी म्हणजे स्टंटबाजी करण्यासाठी, प्रसिद्धीच्या झोकात येण्यासाठी अशा पद्धतीचे कुठले ना कुठले असे हे करून प्रत्येक समाजाची धर्माची भावना दुखावण्याचं काम करतो. अशा जितेंद्र आव्हाडवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली प्रेयसी दुसऱ्याबरोबर बोलते या संशयावरून एका 17 वर्षीय कबड्डीपटू मुलीची तिच्याच प्रशिक्षकाने गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्री बोसकून हत्या केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव 23 याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोलशेत येथे एका 17 वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून आणि कात्रीने गळ्याभोवती भोसकवून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर गणेश याचे त्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. कापूरबावड़ी पुलिस स्टेशन में 24 मई को एक अकस्मात मृत्यु ADR नंबर 42/2024 दाखिल हुआ था. उसमें वो जो मयत व्यक्ति है वो 17 साल की लड़की थी, इसीलिए उसको हॉस्पिटल जब ले जाया गया तो उसके बाद में उन्होंने JJ हॉस्पिटल को रेफ़र किया था. JJ हॉस्पिटल से प्राप्त मेडिकल सर्टिफिकेट के आने पर ये पता चला कि सदर जो मृत बालिका है उसका गला घुटने से और गले में टोकदार कुछ चीज़ मारने की वजह से उसका खून हुआ है. तो उसके तहत कापूरबावड़ी पुलिस स्टेशन में CR नंबर 499/2024 दाखिल हुआ था. उसमें जो अननोन आरोपी था उसका कुछ टेक्निकल इन्वेस्टिगेशन करके कुछ गोपनीय उसमें इन्वेस्टिगेशन करके इसमें जो एक्यूज़ है, जो आरोपी है गणेश गंभीरराव करके, उसको अरेस्ट किया है और माननीय न्यायालय ने 6 जून तक उसको पुलिस कोठरी रिमांड दी है. तपास चालू है. प्रेम संबंध का उसमें इन्वेस्टिगेशन में ये सामने आया है कि वो बच्ची कबड्डी प्लेयर थी और ये जो आरोपी है वो कबड्डी खेलता था और वो कोचिंग भी करता था. ये बच्ची उसके पास पिछले 2 साल से जाती थी, तो उनके बीच में प्रेम संबंध आए थे. उसी के कारण उनमें झगड़ा हुआ और उसके बदौलत उसने उसका खून कर दिया है. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं देता येतील. कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील. त्याच्यामागे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत. साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.